मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12वी इंग्लिशची जुलै 2022 ची प्रश्नपत्रिका सोडविणार आहोत। मित्रहो, या प्रश्नपत्रिकेवरील हा दुसरा व्हिडिओ। याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ सोडवलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 4 व क्वेश्चन 5 सोडवणार आहोत। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 1, 2 व 3 सोडवलेले आहेत आणि म्हणून हा अगोदरचा व्हिडिओ आणि हा चालू व्हिडिओ हे दोन व्हिडिओज तुम्ही पाहिल्यानंतरच तुमची संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडविणे होणार आहेत। म्हणून हा व्हिडिओ देखील जरूर पहा। चला तर मग लगेच पाठाकडे वळूयात। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रो, अगोदरच सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5 सोडवणार आहोत। क्वेश्चन 4 हा रायटिंग स्किल्ससाठी आहे। क्वेश्चन 4 मध्ये एकूण 4 उपप्रश्न असतात, ए, बी, सी आणि डी। या प्रत्येक उपप्रश्नाला 4 मार्क्स असतात आणि अशा प्रकारे क्वेश्चन 4 ला एकूण 16 मार्क्स आहेत आणि यातील प्रत्येक उपप्रश्नामध्ये आणखी 3 पर्याय दिलेले आहेत। या 3 पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला सोडवायचा असतो। पहा, या ठिकाणी क्वेश्चन 4A दिलेला आहे। यामध्ये ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पस आणि ग्रुप डिस्कशन असे 3 पर्याय दिलेले आहेत। तिन्हीपैकी तुम्हाला फक्त एकच पर्याय सोडवायचा आहे आणि अशा प्रकारे या प्रश्नाला 4 मार्क्स आहेत। या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप डिस्कशन हा प्रश्न सोडवणार आहोत। हा आहे क्वेश्चन 4A3। चला तर मग प्रश्न वाचूया। साहिल, अनिकेत and Alia have recently discussed on a topic social media affecting teenagers' life. Draft this group discussion in the form of a dialogue on this topic. साहिल, अनिकेत आणि आलिया हे तिघेजण चर्चा करत आहेत आणि यांची चर्चा आपल्याला काय करायची आहे, डायलॉगच्या रूपामध्ये लिहायची आहे। चला तर मग ही चर्चा आपण लिहूया। या चर्चेचा विषय आहे सोशल मीडिया अफेक्टिंग टीनेजर्स लाईफ। चला आपलं उत्तर लिहूया। पहा, क्वेश्चन 4A तिसरा विषय ग्रुप डिस्कशन असा आपण घेतलेला आहे। चला आता याचं उत्तर आपण लिहित आहोत। याचं हेडिंग आपण घेतलेलं आहे, सोशल मीडिया इज अफेक्टिंग टीनेजर्स लाईफ। आता डायलॉग सुरू करूया। साहिल बोलतोय, वेल फ्रेंड्स, आय वुड लाईक टू हॅव युअर अटेन्शन ऑन today's burning topic, social media is affecting teenagers life. पा साहिल बोलतोय, सगळ्यांचं लक्ष वेधतोय, अभिवादन करतोय आणि सगळ्या जणांचं लक्ष मी वेधू इच्छितो असं म्हणतोय। कशावर? आजच्या ज्वलंत विषयावर। आणि कोणता विषय आहे तो? सोशल मीडिया इज अफेक्टिंग टीनेजर्स लाईफ। तरुणांच्या जीवनावर सोशल मीडियाचा परिणाम होतोय, हा विषय आहे आजचा ज्वलंत असं साहिल म्हणतोय। अनिकेत काय म्हणतो? पहा, यस यू आर राईट साहिल, टुडेज यूथ हॅज बिकम अडिक्ट ऑफ सोशल मीडिया। अनिकेत त्याच्याशी सहमत होतोय आणि म्हणतोय आजचा तरुण हा सोशल मीडियाचा अडिक्ट झालेला आहे, त्याच्या अधीन गेलेला आहे। तर आलिया काय म्हणते? सॉरी टू इंटरप्ट बट आय डू नॉट ॲग्री विथ यू टोटली। आलिया या दोघांशी सहमत नाही म्हणून माफी मागते अगोदर त्यांना दोघांना मध्येच थळा निर्माण केल्याबद्दल आणि म्हणते 100% मी तुमच्याशी सहमत नाही। सोशल मीडिया इज हेल्पिंग अस टू बी इन टच विथ इच अदर। सोशल मीडियामुळे आपल्याला मदत होत आहे सर्वांच्या संपर्कात राहण्यासाठी असं आलिया म्हणते आहे। तर साहिल काय म्हणतोय? यस यू आर राईट आलिया, बट डोंट यू थिंक दॅट द यूथ आर वेस्टिंग देअर व्हॅल्युएबल टाईम इन बिईंग ऑन सोशल मीडिया। साहिल म्हणतोय मी तुझ्याशी सहमत आहे आलिया, परंतु तू विचार करत नाहीस का की आजचा तरुण आपला मौलिक वेळ फेसबुक, व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियावर सतत राहून वाया घालवत आहे। तर अनिकेत काय म्हणतो? पहा, आय वुड लाईक टू ॲड दॅट स्टुडंट शुड कॉन्सन्ट्रेट ऑन स्टडी अँड नॉट ऑन सोशल मीडिया। अनिकेत म्हणतोय मला यामध्ये आणखी थोडी भर घालावीशी वाटते, ती म्हणजे मुलांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं, सोशल मीडियावर नाही। आलिया काय म्हणतो? पहा, yes, I partially agree with both of you, but as a social being, we must be in touch with
आवर सोसायटी. आलिया म्हणते तुमच्या दोघांशी थोडी मी सहमत आहे, पार्शली म्हणजे काही प्रमाणात, परंतु आपण समाजप्रिय प्राणी आहोत आणि म्हणून आपण एकमेकाच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. आय थिंक वी ऑल विल ॲग्री विथ दॅट. आणि हे पण सांगते ती की मला वाटतं की तुम्ही सगळेजण याच्याशी सहमत व्हाल. अनिकेत काय म्हणतो, यस यू आर राईट आलिया. अनिकेत सहमत झालेला आहे, म्हणतो तू बरोबर बोलते आहेस. द स्टुडंट शुड यूज सोशल मीडिया ज्युडिशियसली. विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुकसारखे समाज माध्यमं समंजसपणानेच वापरले पाहिजे. ज्युडिशियसली म्हणजे समंजसपणाने. अशा प्रकारे हे ग्रुप डिस्कशन आपण संपवलेलं आहे. पहा आता क्वेश्चन 4B कडे आपण वळलेलो आहोत. यामध्ये देखील 3 पर्याय आहेत, याला देखील 4 मार्क आहेत. पहिला पर्याय आहे ईमेल रायटिंग, दुसरा आहे रिपोर्ट रायटिंग आणि तिसरा पर्याय आहे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. मित्रो, व्हिडिओ पॉज करून हे तुम्ही पर्याय पाहून घ्या. आज आपण ईमेल रायटिंगचा प्रश्न सोडवणार आहोत. चला प्रश्न वाचूया. यू हॅव प्लॅन्ड अ फॅमिली ट्रिप टू साऊथ इंडिया. यू नीड अ लीव फॉर 8 days. Write an email in proper format with all its supporting details you wish to include to convince and get your leave approved. 100 ते 150 शब्दामध्ये आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे. चला आता आपण याचं उत्तर लिहूया. मित्रो, ईमेल लिहिण्यासाठी जे 8 मुद्दे वापरावे लागतात ते मुद्दे आपण या ठिकाणी दिलेले आहेत. पहा, सुरुवातीला डेट टाकावी, त्यानंतर आपला ईमेल ॲड्रेस टाकावा, त्यानंतर ईमेल स्वीकारणारा ईमेल ॲड्रेस टाकावा. ॲक्च्युअल आपण ईमेल जेव्हा लिहितो त्यावेळेस त्याच्यात डेट टाकायची गरज नसते, आपला ईमेल ॲड्रेस लिहिण्याची गरज नसते, कारण ह्या दोन्ही गोष्टी आपोआप तिकडे जातात. परंतु परीक्षेत मात्र हे 2 मुद्दे आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतर सब्जेक्ट लिहावा, सॅल्युटेशन म्हणजे नमस्कार लिहावं, आणि मेन बॉडीमध्ये ओपनिंग सेंटेन्स, मॅटर इन डिटेल, क्लोजिंग सेंटेन्स असा भाग असावा. त्यानंतर क्लोजिंग अँड सिग्नेचर योग्य पद्धतीचा शेवट असावा, आणि ईमेलमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्याला लिहावे लागतात. मित्रो, फॉर्मल लेटरमध्ये किंवा ॲप्लिकेशनमध्ये हे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्याला लिहिण्याची गरज नाही, परंतु ईमेल हे व्हर्च्युअल जगामध्ये असतं, खऱ्याखुऱ्या जगात नसतं, म्हणून कॉन्टॅक्ट डिटेल्सची गरज असते. चला आता प्रत्यक्ष आपण ईमेल लिहूया. पहा क्वेश्चन 4B1 ईमेल रायटिंग. आता उत्तर लिहित आहोत आपण. सुरुवातीला डेट टाकली आपण 31 डिसेंबर 2022, कारण अगोदरचा काळ आपल्याला या ठिकाणी लिहिण्याची गरज आहे, कारण ट्रिपवर जायचं आपल्याला, परीक्षेचा काळ इथे आपण लिहू शकत नाहीत. त्यानंतर आपला ईमेल ID इथे लिहिलेला आहे आपण फ्रॉम लिहून, त्यानंतर टू लिहून आपल्या प्राचार्यांचा ईमेल ID या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर सब्जेक्टमध्ये अ रिक्वेस्ट फॉर 8 days लीव असं लिहिलेलं आहे. त्यानंतर सॅल्युटेशनमध्ये डिअर सर असं लिहिलेलं आहे. आय ॲम अ 12th क्लास आर्ट्स स्टुडंट्स. मी 12th क्लास आर्ट्सचा विद्यार्थी आहे. विथ रेफरन्स टू द सब्जेक्ट आय वुड लाईक टू मेक अ रिक्वेस्ट फॉर 8 days लीव. विषयाशी संबंधित मी 8 दिवसाची रजा यासाठी हा अर्ज केलेला आहे. माय फॅमिली इज गोईंग ऑन अ ट्रिप टू साऊथ इंडिया. माझं कुटुंब साऊथ इंडियाच्या ट्रिपवर जात आहे. आय हॅवंट सीन साऊथ इंडिया सो आय वुड लाईक टू गो विथ दम. मी पण साऊथ इंडिया पाहिलेला नाही, दक्षिण भारत, म्हणून मला सुद्धा त्यांच्यासोबत जायचं आहे. ऑल्सो माय अंकल लिव्ज इन बेंगलोर. माझे काका देखील बेंगलोरमध्ये राहतात. आय हॅवंट सीन हिम फॉर इयर्स. अनेक वर्ष झाले मी त्यांना भेटलो नाही. ही वुड बी व्हेरी हॅप्पी टू सी मी. ते मला पाहून आनंदी होतील. सर, आय ॲज्युर यू दॅट आय शॅल मेक अप फॉर द लॉस ऑफ द स्टडी ॲज सून ॲज आय रिटर्न फ्रॉम द ट्रिप. आणि त्यानंतर अभ्यासाचं झालेलं नुकसान भरून काढील याची हमी या ठिकाणी दिलेली आहे. आय वुड बी व्हेरी ग्रेटफुल टू यू इफ यू ग्रँटेड मी द लीव. जर तुम्ही मला रजा मान्य केली तर मी आपला खूप आभारी राहील. असं आभार मानलेलं आहे. शेवटी मेन्शन्ड इन द सब्जेक्ट, वरील विषयात मेन्शन केलेली रजा मला मान्य केली तर मी आपला आभारी राहील असं म्हटलेलं आहे. थँकिंग यू युअर्स फेथफुली. योग्य शेवट या ठिकाणी आपण केलेला आहे. ABCXYZ असं आपलं नाव लिहिलेलं आहे किंवा सही केलेली आहे. त्यानंतर क्लास 12th आर्ट्स B आपला क्लास देखील लिहिलेला आहे. अशा प्रकारे आपण ईमेल लिहून ईमेलच्या शेवटी आपला कॉन्टॅक्ट डिटेल देखील लिहिलेला आहे, हे लक्षात ठेवा. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया.
पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन 4C. मित्रो, यामध्ये देखील 3 पर्याय आहेत. 3 पैकी एक तुम्हाला लिहायचा आहे 4 मार्कसाठी. चला हे पर्याय पाहूयात. स्पीच रायटिंग, कॉम्पेअरिंग आणि एक्सपान्शन ऑफ आयडिया असे हे 3 पर्याय आहेत. व्हिडिओ पॉज करून हे सर्व पर्याय तुम्ही पाहून घ्या. आज आपण एक्सपान्शन ऑफ आयडियाज हा प्रश्न सोडवणार आहोत. एक्सपांड द फॉलोइंग आयडिया विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. 100 ते 150 शब्दात आपल्याला आपला विचार किंवा दिलेला विषय विस्तृत लिहायचा आहे. मित्रो, हे दुसरं तिसरं काही नसून हा निबंधच आहे. फक्त एक्सपांड आयडिया नावाने तो आलेला आहे, म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही. त्याचे जे नियम असतात या ठिकाणी पॉईंटसुद्धा दिलेले आहेत. सोशल डिस्टन्सिंग अ नीड ऑफ टुडे हा विषय आहे आपला आयडियाचा, आणि त्यासाठी नीड, पर्पस, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, अवेअरनेस, ॲक्सेप्टन्स ऑफ द फॅक्ट असे काही मुद्दे दिलेले आहेत. हे आपल्याला ते आपल्या लेखनामध्ये वापरायचे आहेत. चला याचं उत्तर लिहूया. पहा क्वेश्चन 4C3 एक्सपान्शन ऑफ आयडियाज असे आपण लिहिलेलं आहे. आन्सरमध्ये सोशल डिस्टन्सिंग अ नीड ऑफ टुडे, समाजापासून अंतर ठेवून राहणे आजची गरज असं आपण लिहिलेलं आहे. कोरोनाच्या काळातला हा विषय जरी असला तरी आपण आजच्या काळानुसार त्यामध्ये बदल करत आहोत. फ्रेंड्स, डू यू नो हाऊ एपिडेमिक लाईक कोविड स्प्रेड्स. मित्रांनो, तुम्हाला कोविडसारखा साथीचा आजार कसा पसरतो माहीत आहे का? येस, यू आर राईट. डिसीजेस लाईक कोरोना आर इन्फेक्टियस डिसीजेस. बरोबर आहे, तुम्ही म्हणतात ते कोरोनासारखे आजार हे इन्फेक्शनमुळे होतात. सो हाऊ कॅन वी अवॉइड देअर इन्फेक्शन. मग ते इन्फेक्शन आपण कसं टाळू शकतो? द ओनली वे वी कॅन अवॉइड बीइंग इन्फेक्टेड फ्रॉम डिसीजेस लाईक कोरोना इज बाय कीपिंग डिस्टन्स फ्रॉम अदर्स. कोरोनासारख्या आजारापासून आपल्याला जर सेफ राहायचं असेल, इन्फेक्शन होऊ द्यायचं नसेल, तर त्यावर एकच उपाय, तो म्हणजे इतरांपासून दूर राहणे. आवर पर्पज शुड बी टू अवॉइड इन्फेक्शन. आपला उद्देश इन्फेक्शन टाळणे असला पाहिजे. इफ वी रिमेन्ड अनइन्फेक्टेड बाय द डिसीज वी कॅन कीप अदर्स अनइन्फेक्टेड बाय इट. आपण स्वतः जर अनइन्फेक्टेड राहिलो तर इतरांना देखील आपण अनइन्फेक्टेड ठेवू शकतो. अँड इन दिस वे वी कॅन कीप इंडिया हेल्दी. आणि अशा प्रकारे आपण भारताला निरोगी ठेवू शकतो. कीपिंग इंडिया सेफ फ्रॉम सच डेडली डिसीजेस इज आवर फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी. अशा घातक आजारापासून स्वतःला सेफ ठेवणे हेच आपलं पहिलं कर्तव्य आहे. सो वी शूड प्ले आवर रोल ट्रूथफुली. म्हणून आपण प्रामाणिकपणे आपली भूमिका केली पाहिजे. इतरांपासून अंतर ठेवून आपण राहिलो पाहिजेत. वी शूड ऑल्सो मेक पीपल अवेअर अबाउट द नीड ऑफ सोशल डिस्टन्सिंग. समाजापासून अंतर ठेवून राहायचं त्याची गरजसुद्धा आपण लोकांना सांगितली पाहिजे. अँड ॲट द सेम टाईम वी शूड ॲक्सेप्ट द फॅक्ट दॅट कोविड-19 इज अ सिरियस डिजीज. आणि वस्तुस्थिती देखील आपण स्वीकारली पाहिजे की कोविड-19 हा एक गंभीर आजार आहे. आय होप यू वुड टेक दिस ॲडवाइस सिरियसली अँड बी सेफ फ्रॉम डिसीजेस लाईक कोविड. मी आशा करतो की तुम्ही हा उपदेश गांभीर्याने घ्याल आणि अशा प्रकारे कोविडपासून तुम्ही सेफ राहाल. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूयात मित्रो. क्वेश्चन 4D हा प्रश्न आहे. या ठिकाणी देखील 3 पर्याय आहेत. प्रत्येक पर्यायाला 4 मार्क आहेत. एक पर्याय आपल्याला सोडवायचा आहे 4 मार्कसाठी, म्हणजे या ठिकाणी देखील फक्त 4 मार्क आपल्याला मिळतील. हे पर्याय पाहून घ्या. रिव्ह्यू, ब्लॉग, अपील असे पर्याय आहेत. मित्रो, आज आपण रिव्ह्यू हा प्रश्न सोडवणार आहोत. चला प्रश्न वाचूया. यू हॅव रिसेंटली रेड अ बुक किंवा मॅगझिन. राईट अ रिव्ह्यू ऑन द सेम विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. आपण नुकतंच एक पुस्तक किंवा मॅगझिन वाचलेलं आहे, त्यावर आपल्याला रिव्ह्यू लिहायचा आहे 100 किंवा 150 शब्दांमध्ये. त्याचे मुद्दे दिलेले आहेत. टायटल ऑफ द बुक, सब्जेक्ट, स्टोरी, इन्फॉर्मेशन, लँग्वेज, स्टाईल, फीचर्स, युजेस, स्कोप, बेनिफिट्स असे काही पॉईंट्स दिलेले आहेत. चला आपण वाचलेल्या पुस्तकावर रिव्ह्यू लिहूयात. पहा क्वेश्चन 4D1 रिव्ह्यू असा आपण घेतलेला आहे. याचं उत्तर आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज अ बुक रिव्ह्यू. आपण आपल्या पुस्तकामधील 3रा पार्ट अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज ज्या पुस्तकातून घेतलेला आहे, कादंबरीतून, त्या कादंबरीचा बुक रिव्ह्यू या ठिकाणी करत आहोत. चला तर मग पाहूया. दिस इन्स्पायरिंग नॉवल इज रिटन बाय ज्युल्स
व्हर्न. ज्यूल्स व्हर्न यांनी ही प्रेरणादायी कादंबरी लिहिलेली आहे. द टायटल ऑफ द बुक अराउंड द वर्ल्ड इन 80 days itself makes it clear that the book is about a travel around the world in 80 days. टायटलवरूनच आपल्याला कळतं की हे पुस्तक 80 दिवसामध्ये केलेला जगभ्रमण, जगप्रवास याच्याविषयीचं आहे. द स्टोरी टेक्स प्लेस इन द पिरियड व्हेन एअर ट्रॅव्हल वॉज नॉट अवेलेबल and the protagonist of the novel Phileas Fogg bets with his friends that he will travel around the world in 80 days. ज्यावेळी विमान प्रवास उपलब्ध नव्हता त्या काळातली ही कथा आहे. या कथेमध्ये फिलियास फॉग आपल्या मित्रांसोबत काय करतात, पैज लावतात की मी 80 दिवसामध्ये जगभ्रमण करून येईल. ही बिगिन्स ही जर्नी फ्रॉम लंडन इन इंग्लंड and after his journey he has to reach there on 80th day. आपला प्रवास ते लंडन या ठिकाणाहून सुरू करतात आणि त्याच ठिकाणी 80व्या दिवशी त्यांना पोहोचायचं असतं. बाय सरपासिंग hundreds of obstacles he reaches लिव्हरपूल इन इंग्लंड ऑन 80th day. शेकडो अडथळे पार करून ते इंग्लंडमध्ये लिव्हरपूल या ठिकाणी 80व्या दिवशी पोहोचतात. बट ही इज अरेस्टेड बिफोर ही रिचेस लंडन. परंतु ते लंडनला पोहोचण्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात येते. ही थिंक्स दॅट ही हॅज लॉस्ट द बेट बट इन्स्टेड ही विन्स इट. त्यांना वाटतं की आपण आता पैज हारलेलो आहोत, परंतु उलटं होतं, ते पैज जिंकतात. टू नो हाऊ यू मस्ट रीड द बुक. आणि तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर हे पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. देअर आर इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स इन द नॉवल. नॉवलमध्ये इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत. बिसाइड्स फिलियास फॉग we have fixed the detective, Passepartout Fogg's servant, and Auda, the woman whom Fogg has rescued from India. फिलियास फॉग व्यतिरिक्त फिक्स नावाचा डिटेक्टिव्ह या कादंबरीमध्ये आहे. पासपाटू नावाचा फॉग यांचा नोकर आहे आणि औडा नावाची स्त्री जिला फॉग यांनी भारतामधून सोडून आणलेलं असतं. द थीम्स ऑफ द नॉवल आर ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड. जगाच्या भोवती प्रवास हा एक विषय आहे या कादंबरीचा. त्याचबरोबर ऑब्स्टॅकल्स इन इट, त्यामधील अडथळे. हाऊ टाईम चेंजेस वेन वी इंटर अनदर टाईम झोन. दुसऱ्या टाईम झोनमध्ये आपण प्रवेश केला की वेळ, दिनांक, तारीख कशी बदलते. अँड फुलिश ॲक्टिव्हिटीज ऑफ द डिटेक्टिव्ह फिक्स. आणि डिटेक्टिव्ह फिक्सचा मूर्खपणा हा देखील या कादंबरीचा विषय आहे. I think this book is a story of inspiration and a lesson of perseverance. मला वाटतं प्रेरणा देणारं हे पुस्तक आहे, त्यासोबतच चिकाटी शिकवणारं देखील हे पुस्तक आहे. इट ऑल्सो कॉमेंट्स ऑन द फॅक्ट दॅट टाईम हेल्प्स द ब्रेव. त्याचबरोबर हे पुस्तक वेळ शूर व्यक्तींना मदत करतो हा विषय देखील सांगतं. आय थिंक इट इज अ बुक यू मस्ट रीड. मला वाटतं आपण वाचावं असं हे पुस्तक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूयात. मित्रो, आता आपण वळलेलो आहे सेक्शन 4 कादंबरीवरील प्रश्नाकडे. तो प्रश्न आहे क्वेश्चन 5. यामध्ये देखील ABCD असे 4 प्रश्न आहेत. ए हा हिस्ट्री ऑफ नॉवल या पाठावर आहे. बी हा टू सर्व विथ लव्हवर, आणि सी हा अराउंड द वर्ल्ड इन 80 days या कादंबरीवर, आणि डी द साइन ऑफ 4 या कादंबरीवर. पहिला जो क्वेश्चन आहे क्वेश्चन 5A यामध्ये फक्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्नच आहेत 4 मार्कासाठी. चला सूचना वाचूया. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. सूचनेनुसार काय सांगितलंय तसं करायचं. रीराईट द गिवन सेंटेन्सेस बाय चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह गिवन इन द ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये दिलेला पर्याय आपल्याला वापरून वाक्य पुन्हा लिहायचे आहेत. द वर्ड नॉव्हेला ओरिजिनेटेड फ्रॉम द डॅश डॅश वर्ड नॉव्हेली, अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन. फ्रेंच, इटालियन, अमेरिकन, मेक्सिकन कोणत्या भाषेमधील शब्दापासून नॉव्हेला शब्द आला आहे? मित्रो, नॉव्हेली हा शब्द इटालियन आहे. इटालियन भाषेपासून हा शब्द आलेला आहे, म्हणून आपलं उत्तर काय आहे? इटालियन. चला दुसरा प्रश्न वाचूया. द सायकोलॉजिकल नॉवल प्रेझेंट्स डॅश डॅश ऑफ प्रोटॅगनिस्ट. मुख्य पात्राविषयीची कोणती माहिती सायकोलॉजिकल नॉव्हेलमध्ये असते? पर्सनल लाईफ असते का त्याची, का प्रोफेशनल लाईफ असते, का सोशल लाईफ असते, का इंटरनल लाईफ असते? तर हे उत्तर आहे इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगनिस्ट सायकोलॉजिकल नॉवलमध्ये असते. चला पुढील प्रश्न पाहूया. द वर्ड युटोपिया possesses the dash dash
बेस्ट क्वालिटीज, वर्स्ट क्वालिटीज, आयडियल क्वालिटीज आणि अनरियल क्वालिटीज. युटोपिया म्हणजे आयडियल, युटोपियन सोसायटीला आयडियल सोसायटी म्हणतात, जी स्वप्नामध्येच फक्त असू शकते वगैरे वर्णन केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आयडियल क्वालिटीज असं आपलं उत्तर आहे. चौथा प्रश्न पहा. इन द 18th century मिडल क्लास could get time for reading and discussing the novels because of dash dash. कशामुळे मिडल क्लासला 18th centuryमध्ये वेळ मिळत होता? आयडियाज ऑफ लाईफमुळे, द स्प्रेड ऑफ सुपरस्टिशन्समुळे, द स्प्रेड ऑफ मशीन्समुळे, ॲम्पल फ्री टाईममुळे. तर याचं उत्तर आहे स्प्रेड ऑफ मशीन्स. 18व्या शतकामध्ये मशीन आल्या, त्यामुळे मध्यम वर्गाचं काम लवकर होऊ लागलं आणि त्यांच्याकडे वेळ उरत होता आणि म्हणून साहित्याचा विकास झाला. म्हणून स्प्रेड ऑफ मशीन्स हे आपलं उत्तर आहे. चला आता पुढील प्रश्न पाहूयात. मॅच द फॉलोइंग कॉलम ए विथ कॉलम बी. या ठिकाणी फक्त जोड्या आपल्याला लावायच्या आहेत, परंतु मित्र परीक्षेमध्ये तुम्हाला समोरासमोर लिहायचं. या ठिकाणी फक्त पेनने आपण जोड्या लावत आहोत. पिकॅरस्क नॉवल, नॉवलचा एक प्रकार आहे. या ठिकाणी पात्र फिरत असतं, म्हणून रॉबिन्सन क्रुसो वगैरे सारख्याचे नॉवल पिकॅरस्क नॉवल आहेत. नरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट. ॲलेगरिकल नॉव्हेल, यामध्ये दोन दोन अर्थ असतात. प्रतिकात्मक अर्थ असतात, रूपकात्मक दृष्टांतात्मक अर्थ असतात. म्हणून याचा अर्थ काय आहे? सरफेस मिनिंग इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग. दृष्टांतात्मक कथा असं आपण ॲलेगरिकल स्टोरीला म्हणतो. हिस्टॉरिकल नॉव्हल, इतिहासामधील किंवा मागील गोष्टी सांगितलेल्या असतात. डिस्क्राइब्स अर्लियर दॅन इट्स रायटिंग, असं याची जोडी आहे. बिल्डंग्स रोमन, बिल्डंग्स रोमनमध्ये पात्राच्या सायकोलॉजिकल प्रोग्रेस किंवा प्रोग्रेस वर्णन केलेला असतो. इंडिकेट्स ग्रोथ ऑफ प्रोटॅगॉनिस्ट माइंड अँड स्पिरिट, मुख्य पात्राच्या मनाचा किंवा त्याचा झालेला विकास हा विषय बिल्डंग्स रोमन नॉवलमध्ये असतो. अशा आपण जोड्या लावल्यात, तुम्ही समोरासमोर लिहा. चला पुढील प्रश्न पाहूया. आता क्वेश्चन बी, सी आणि डी आलेले आहेत. हे मित्र होत आहेत रायटिंगवर. आपल्याला 50 शब्दामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. 2-2 प्रश्न आपल्याला सोडायचे आहेत, प्रत्येकी 2 मार्क्ससाठी. एकूण 4 मार्क आहेत. बीला 4, सीला 4, डीला 4 आणि एला 4, अशा प्रकारे 16 मार्क होतील. चला पहिला प्रश्न पाहूया. डिस्क्राईब डेनहम्स व्ह्यूज ऑन पीटी अँड गेम्स. टू सर विथ लव मधील प्रश्न आहे हा. बी मधील दोन्ही प्रश्न टू सर विथ लव मधील आहेत. डेनमचे पीटी विषयीचं मत आपल्याला वर्णन करायचं आहे. या ठिकाणी आपण आन्सर लिहिलेला आहे. डेनम डिड नॉट सपोर्ट पीटी. डेनम पीटीला सपोर्ट करत नसतो. ही सेड दॅट पीटी शुड बी डेली अँड फॉर लॉंग टाईम. तो म्हणतो रोजच पीटी असायला पाहिजे आणि जास्त काळ असायला पाहिजे. ही थॉट दॅट पीटी ट्वाइस अ वीक अँड ओनली फॉर 20 minutes अ सेशन वॉज युजलेस फॉर स्ट्रॉंग बॉयज. तो म्हणतो की आठवड्यातून 2दाच आणि एका सेशनमध्ये केवळ 20 मिनिट अशी पीटी काही कामाची नाही विद्यार्थ्यांसाठी किंवा स्ट्रॉंग विद्यार्थ्यांसाठी, स्ट्रॉंग मुलांसाठी, असं डेनम म्हणतो. ही ऑल्सो स्टेट्स दॅट पीटी शुड बी ऑप्शनल टू गेम्स लाईक फुटबॉल. तो असंही सांगतो की फुटबॉलच्या गेमसारख्या गेम्सला पीटी ऑप्शनल असायला पाहिजे. सो दॅट स्ट्रॉंग बॉयज कुड सिलेक्ट फुटबॉल. जेणेकरून जे स्ट्रॉंग मुलं आहेत ते फुटबॉलचा पर्याय निवडू शकतील. चला आता दुसरा प्रश्न पाहूया. जस्टिफाय. टू सर विथ लव इज अन ऑटोबायोग्राफिकल नॉव्हल. टू सर विथ लव ही ऑटोबायोग्राफिकल नॉव्हल आहे हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. चला याचं उत्तर लिहूया. टू सर विथ लव इज अ स्टोरी ऑफ रायटर E.R. ब्रेथवेट्स लाईफ. टू सर विथ लव ही E.R. ब्रेथवेट यांच्या लेखकाच्या जीवनाचीच कथा आहे. द प्रोटॅगनिस्ट ऑफ द नॉव्हल रिकी ब्रेथवेट, दॅट इज सर, goes through the same experiences and treatment as the writer did in his life. ज्याप्रमाणे लेखक आपल्या जीवनामध्ये वेगळ्या अनुभवातून जातो, ट्रीटमेंटमधून जातो, तसाच या ठिकाणचं मुख्य पात्र रिकी ब्रेथवेट जातं. म्हणून ही कादंबरी ऑटोबायोग्राफिकल आहे. इन द बिगिनिंग देअर इज रेशियल डिस्क्रिमिनेशन अँड इन द एंड ॲक्सेप्टन्स ऑफ द रायटर बाय द व्हाईट सोसायटी. सुरुवातीला लेखकासोबत वांशिक भेदभाव करण्यात येतो, परंतु शेवटी व्हाईट सोसायटी लेखकाला स्वीकारते. तसंच या ठिकाणच्या मुख्य पात्रासोबत झालेलं आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. तो आहे क्वेश्चन 5 सी. पहा या ठिकाणी देखील 50 शब्दामध्येच प्रश्नाची उत्तर लिहायचे आहेत 2 आणि अशा प्रकारे 4 मार्क आपल्याला मिळणार आहेत. चला पहिला प्रश्न पाहूया. डिस्क्राईब द कॅरेक्टर ऑफ औडा इन द नॉव्हल अराउंड द वर्ल्ड इन 80 days. अराउंड द वर्ल्ड इन 80 days मधील औडाचे कॅरेक्टर आपल्याला वर्णन करायचं आहे.
मिस्टर फॉग सेव्हज औडा फ्रॉम बीइंग बर्न्ड ॲज अ सती इन इंडिया. मिस्टर फॉग हे औडाला सती म्हणून भारतामध्ये जाळण्यात येत असतं, त्या संकटामधून तिला सोडवतात. अँड ब्रिंग्स हर विथ हिम, आणि स्वतः सोबत तिला इंग्लंडला घेऊन येतात. बट वेन दे थिंक दॅट मिस्टर फॉग हॅज लॉस्ट द बेट, औडा थिंक्स दॅट इट हॅपन्ड बिकॉज ऑफ हर. जेव्हा त्यांना वाटतं की फॉग हे आता पैज हरलेले आहेत, त्यावेळेस औडाला वाटतं की तिच्यामुळेच ते पैज हरलेले आहेत, कारण औडाला सोडण्यामध्ये त्यांचा वेळ गेलेला असतो. शी प्रपोजेस मिस्टर फॉग फॉर मॅरेज इवन दो शी नोज दॅट मिस्टर फॉग इज अ पुअर मॅन. मिस्टर फॉग हे गरीब झालेले असतात हे तिला माहीत असतं औडाला, तरीही त्या मिस्टर फॉगसोबत लग्न करण्याचं प्रपोज करतात. शी इज ग्रेटफुल टू मिस्टर फॉग बिकॉज ही हॅज सेव्ड हर लाईफ. त्या मिस्टर फॉगच्या आभारी आहेत कारण मिस्टर फॉगने त्यांचं जीवन वाचवलेलं असतं. अँड इन द एंड ऑफ द स्टोरी औडा अँड मिस्टर फॉग गेट मॅरिड. कथेच्या शेवटी औडा आणि मिस्टर फॉग लग्न करतात. चला पुढील प्रश्न पाहूया. कॉमेंट ऑन द थीम ऑफ एक्स्ट्रॅक्ट गिवन इन द नॉव्हल अराउंड द वर्ल्ड इन 80 days. आपल्याला अराउंड द वर्ल्ड इन 80 days या एक्स्ट्रॅक्टचा पुस्तकातील धड्याचा थीम लिहायचा आहे. चला उत्तर लिहूया. हाऊ फिलियाज फॉग विन्स द बेट इज द थीम ऑफ द नॉव्हल. फिलियाज फॉग कशा प्रकारे ती पैज जिंकतात हाच या कादंबरीचा विषय आहे. अराउंड द वर्ल्ड इन 80 days या कादंबरीचा. फिलियाज फॉग हॅज टू गो थ्रू अ नंबर ऑफ हर्डल्स टू ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड इन 80 days. 80 दिवसात जगप्रवास करून येण्यासाठी फिलियाज फॉग यांना अनेक संकटामधून अडथळ्यामधून जावं लागतं. ही इज अरेस्टेड फॉर नो फॉल्ट ऑफ हिज ओन. त्यांचा दोष नसताना त्यांना अटक होते. हिज ट्रेन मिसेस. त्यांची ट्रेन हुकते. अँड द स्पेशल ट्रेन गेट्स लेट. आणि जी स्पेशल ट्रेन ते करतात ती पण लेट होते. बट इन द एंड ही विन्स द बेट अँड ऑल्सो लव ऑफ द लेडी हुम ही हॅज सेव्ड. परंतु शेवटी ते पैजही जिंकतात आणि ज्या स्त्रीला त्यांनी सोडलेलं असतं, मुक्त केलेलं असतं, तिचं प्रेम देखील जिंकतात. चला आता शेवटचा डी प्रश्न आपण सोडूयात. या ठिकाणी देखील आपल्याला 50 शब्दामध्येच दोन प्रश्न सोडायचे आहेत 4 मार्क्ससाठी. चला पहिला प्रश्न सोडूया. डिस्क्राईब द कॅरेक्टर ऑफ मेरी मॉर्स्टन फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ शेरलॉक होम्स. द साइन ऑफ पोर या धड्यामधील हा प्रश्न आहेत किंवा या ठिकाणी प्रश्न असतील. शेरलॉक होम्सच्या दृष्टिकोनातून मेरी मॉर्स्टनचं वर्णन आपल्याला करायचं आहे. चला याचं उत्तर लिहूया आपण. द यंग लेडी इंटर्स आवर हाऊस. शेरलॉक होम्स वर्णन करतात ती तरुणी आमच्या घरामध्ये प्रवेश करते. आय गिव्ह हर अ सीट अँड आस्क हर टू एक्सप्लेन हर केस. मी तिला बसण्यासाठी खुर्ची देतो आणि आपली केस वर्णन करण्यासाठी सांगतो. शी टेल्स मी दॅट हर फादर हॅज डिसअपियर्ड अँड दॅट शी हॅज बीन गेटिंग पर्स एव्हरी इयर फॉर 6 years. मेरी मॉर्स्टन सांगतात की त्यांचे वडील गायब झालेले असतात आणि दरवर्षी एक याप्रमाणे त्यांना 6 वर्षापासून कुणीतरी मोती पाठवित असतं. शी हॅज ऑल्सो गॉट अ लेटर फ्रॉम द सेम अननोन पर्सन इन्व्हायटिंग हर टू मीट हिम. आणि त्याच अपरिचित व्यक्तीकडून त्यांना एक पत्र देखील मिळालेलं असतं आणि त्या पत्राद्वारे ती व्यक्ती भेटण्यासाठी त्यांना बोलवत असते. आय गेट नेसेसरी इन्फॉर्मेशन फ्रॉम हर अँड डिसाईड टू मीट द स्ट्रेंजर. शेरलॉक होम्स मेरी मॉर्स्टनकडून पाहिजे ती माहिती मिळवतात आणि त्या अपरिचित व्यक्तीला भेटवण्याचं ठरवतात. चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. गिव्ह द सेंट्रल आयडिया ऑफ द नॉवल द साइन ऑफ फोर. साइन ऑफ फोर या कादंबरीची सेंट्रल आयडिया म्हणजे थीम काय आहे, विषय काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे. फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट गिवन इन द टेक्स्ट. आपल्या पुस्तकातील धड्याच्या आधारे. द थीम ऑफ द नॉवल रिव्हॉल्व्स अराउंड द मिस्ट्री ऑफ डिसअपिअरन्स ऑफ मेरी मॉर्स्टन्स फादर. मेरी मॉर्स्टन्सच्या वडिलांचं गूढरित्या गायब होणं हा एक विषय आहे. द रिसीट ऑफ एक्सपेन्सिव्ह पर्स बाय मेरी. मेरीला दरवर्षी महागडे पर्स मिळत असतात तो एक विषय आहे. अँड ऑल्सो द मिस्टेरियस लेटर रिसिव्ड बाय हर. आणि त्याचबरोबर तिला मिळालेलं गूढ पत्र हा देखील विषय आहे. द एक्स्ट्रॅक्ट इज ऑल्सो अबाउट द जर्नी ऑफ द ट्रिओ शेरलॉक होम्स, मेरी मॉर्स्टन आणि डॉक्टर वॉटसन टू द हाऊस ऑफ द स्ट्रेंजर हू हॅड सेंट मेरी द लेटर. यासोबतच ते तिघेजण त्या अपरिचित व्यक्तीच्या घराकडे प्रवास करतात. त्या प्रवासाचं वर्णन हा देखील या पुस्तकाचा विषय आहे. मित्रो, अशा प्रकारे आपण सर्व प्रश्नपत्रिका 2 व्हिडिओच्या माध्यमातून सोडविलेली आहे. आशा करतो की तुम्हाला हे दोन्ही व्हिडिओ आवडले असतील. आवडले असल्यास त्याला लाईक करा
आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा. मित्रहो, रायटिंग स्किल आणि नॉव्हेलवरील सर्वच्या सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत. या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जा आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ निवडून पहा. सोबतच या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे.